नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेच्या ज्ञान स्रोतांच्या बद्दलचा विचार आपण मागील काही व्हिडिओंच्या माध्यमातून करतो आहोत। वेद जे 4 आहेत त्या 4 वेदांच्या बद्दलचे 4 व्हिडिओ आपण पाहिले। उपवेद वेदांगांच्या बद्दल आपण पाहिलं, 4 पुरुषार्थांच्या बद्दल पाहिलं, 18 पुराणांच्या बद्दल आपण पाहिलं, 4 आश्रमांच्या बद्दलची माहिती आपण घेतलेली आहे। आणि त्यानंतर अवैदिक किंवा नास्तिक दर्शनाच्या संबंधानं विचार करत असताना जैन दर्शन किंवा जैन धर्माच्या संबंधानं आपण विचार केला। त्याचबरोबर बौद्ध दर्शन किंवा बौद्ध धर्माच्या संबंधानेही आपण विचार केला। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अवैदिक दर्शनात किंवा नास्तिक दर्शनामध्ये चार्वाक दर्शनाच्या संबंधाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संक्षेपाने माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। चार्वाक तत्वज्ञान हे प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध अवैदिक तत्वज्ञान आहे। कसलं तत्वज्ञान आहे? अवैदिक तत्वज्ञान आहे, ज्याला लोकायतन असंही म्हटलं जातं किंवा ज्याला भौतिकवादाचं प्रतीक देखील मानलं जातं किंवा बृहस्पतिवाद या नावाने देखील या तत्वज्ञानाला ओळखलं जातं। म्हणून चार्वाक तत्वज्ञान, बृहस्पतिवाद तत्वज्ञान, भौतिकवादाचं तत्वज्ञान अशा पद्धतीने लोकायत तत्वज्ञान ही नामाविधान या तत्वज्ञानाला किंवा या दर्शनाला, चार्वाक दर्शनाला आलेली आहेत। या तत्वज्ञानाची काही वैशिष्ट्ये आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायची आहेत। हे तत्वज्ञान इंद्रिय ज्ञानाच्या अनुभवावर आधारित आहे। माझ्या इंद्रियांना जो अनुभव येतो तोच खरा मानायचा, इंद्रियांना अनुभव न येणाऱ्या गोष्टी त्याच्यावरती आपण विश्वास ठेवायचा नाहीये किंवा त्याला मानायचं नाही, असा स्पष्ट विचार चार्वाक तत्वज्ञान आपल्या समोर ठेवतं। तसं पाहिलं तर या चार्वाक तत्वज्ञानावरती असा अधिकृत कुठला ग्रंथ किंवा असं अधिकृत साहित्य मात्र उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसत नाहीये। या तत्वज्ञानाचा विचार जर केला तर यात देहाहून वेगळा आत्मा नाहीये। जसं की भगवद्गीतेमध्ये देह, आत्मा, देह पडतो, आत्मा अजरामर आहे, अजर आहे, अमर आहे, तू शस्त्रानं छेदला जाऊ शकत नाहीये, अग्नी जाळू शकत नाही वगैरे वगैरे जे आत्म्याच्या संबंधाने विचार आलेला आहे, तसा विचार चार्वाक तत्वज्ञान मान्य करत नाहीये। चार्वाक म्हणतो देहापेक्षा आत्म्याला वेगळं मानणं चुकीचं आहे। देहापेक्षा आत्मा वेगळा नाहीये। या जगामध्ये ईश्वर किंवा देव, भूत, पिशाच, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म या सगळ्या काल्पनिक व असत्य बाबी आहेत। यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाहीये। या जगामध्ये स्वर्ग कुठेच नाहीये, नरक कुठेच नाहीये, देव कुठेच नाहीये, पुनर्जन्म वगैरे कर्म सिद्धांताच्या नुसार मिळतो हे देखील दादांत खोटा आहे। अशा प्रकारचा विचार पहिल्यांदाच भारतीय साहित्यामध्ये चार्वाक विचारसरणीच्या लोकांनी मांडलेला आहे। या चार्वाकांचं म्हणणं असं होतं की पृथ्वी, जल, तेज व वायू, कोण पृथ्वी, जल, तेज व वायू ही 4 भूत द्रव्येच आहेत। आपल्याकडे वैदिक मध्ये 5 पंचमहाभूत मानली, त्यामध्ये आकाश एक मानलं गेलं की ते आकाशाला सोडून दिलेलं आहे। बाकीचे 4 मानलेत, पृथ्वी, जल, वायू आणि तेज। या ठिकाणी हे मानलेलं आहे, हे 4 भूतद्रव्येच आहेत व त्याचंच शरीर बनतं। या 4 तत्वांचंच काय बनतं?
तर या 4 तत्वांचं शरीर बनतं व त्यात चैतन्य व जाणीव हा गुण उत्पन्न होतो असा विचार चार्वाक मांडताना दिसतो। मन व आत्मा देहाहून वेगळं नाहीये। मन ही देहातच आहे, आत्मा ही देहातच आहे आणि म्हणून मनाला आणि आत्म्याला देहापेक्षा वेगळं करायचं नाहीये। मानवाच्या जगण्याची उद्दिष्ट केवळ 2 पुरुषार्थ साध्य करण्याचे आहेत, ते म्हणजे अर्थ आणि काम। हिंदू धर्माने जे 4 पुरुषार्थ सांगितले ज्याबद्दलचा एक व्हिडिओ आपण विस्ताराने पाहिला, धर्म अर्थ काम मोक्ष, यापैकी चार्वाक विचारसरणीची मंडळी हे धर्म आणि मोक्ष या 2 पुरुषार्थांना टाळतात, नाकारतात आणि अर्थ आणि काम या 2च पुरुषार्थासाठी माणसानं जगलं पाहिजे किंवा जगण्याच्या प्रेरणा या 2च पुरुषार्थ आहेत असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। आणि जे ज्ञानाचं माध्यम आहे ते प्रत्यक्ष हेच ज्ञानाचं खरं माध्यम आहे। बाकी जे काही मानलं गेलेलं आहे ते थोतांड आहे, प्रत्यक्ष अनुभव हाच महत्वाचा आहे असा विचार चार्वाक विचारसरणी आपल्या समोर ठेवते। हे दर्शन प्रथम बृहस्पतीनं मानलं असं सांगितलं जातं बृहस्पतीनं, आणि त्यानंतर चार्वाकाने याला आणखीन विस्तार आणि पुढे घेऊन जाण्याचं काम केलं असं सांगितलं जातं। धर्म आणि मोक्षाला मी यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे अजिबात चार्वाक विचारसरणीमध्ये स्थान नाही आहे। मृत्यूनंतर जीवन नसल्यामुळं मेल्यानंतर वाईट केलं तर नरकात जाईन, मेल्यानंतर चांगलं केलं तर स्वर्गात जाईन अशा प्रकारचा, आणि मेल्याच्या नंतर तुम्ही जसं कर्म करता तसं पुढचा जन्म मिळतो असं जे म्हटलं गेलेलं आहे, या गोष्टीला चार्वाकांनी काय केलं, नाकारलेलं असल्यामुळं त्यांनी स्पष्ट सांगितलं की मृत्यूच्या नंतर कुठल्याच प्रकारचं जीवन नाहीये आणि म्हणून वाईट कर्माच्या परिश्रमाचं भय बाळगण्याचं काही कारण नाहीये। तुम्ही जगत असताना मनसोक्तपणे जगण्याचा आनंद लुटा, जगण्याचा आनंद घ्या। मरणाच्या नंतर आपल्याला काय मिळणार आहे याबद्दलची चिंता वर्तमानामध्ये करून वर्तमानाचं जीवन दुःखमय बनवू नका अशा प्रकारचा एक संदेश चार्वाक विचारसरणीच्या लोकांनी देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो। चार्वाकाने कर्मसिद्धांत नाकारलेला आहे, चार्वाकांनी पुनर्जन्म नाकारलेला आहे। ज्या कर्मसिद्धांताचा उल्लेख आपल्याला वेदामध्ये हिंदू धर्मातल्या विचारसरणीमध्ये दिसतो, तो कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म हे दोन्ही सिद्धांत चार्वाक विचारसरणीनं काय केलेले आहेत तर नाकारलेले आहेत। पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू हेच वास्तविक घटक आहेत आणि यांच्यापासूनच जग निर्माण झालेलं आहे। जग अन्य कोणी ईश्वरानं वगैरे निर्माण केलं आणि या जगाचा नियंता कोणीतरी ईश्वर आहे हे म्हणणं धादांत खोटं आहे। हे जग जे निर्माण केलं ते या 4 तत्वांच्या मुळे जग निर्माण झालेलं आहे। ही 4 तत्व म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू याच तत्वांच्या पासनं या ठिकाणी जगाची निर्मिती झालेली आहे असं मत चार्वाक विचारसरणी मानते। चार्वाकांनी सर्व प्रकारच्या अलौकिक आणि आध्यात्मिक तत्वांना नाकारलेला आहे। अलौकिक तत्व चार्वाक मान्य करत नाही आहेत चार्वाक विचारसरणीचे लोक, किंवा आध्यात्मिक जे तत्व आहेत त्या तत्वांचा देखील चार्वाक विचारसरणीनं या ठिकाणी विरोध केलेला आहे किंवा ते यांना मान्य नाही आहे। पुढे जर बघितलं चार्वाकांचं म्हणणं काय आहे, चार्वाक म्हणतात की यावत जीवेत सुखम जीवेत, यावेत जीवेत सुखम जीवेत म्हणजे काय, जितकं जगता येईल तितकं सुखानं जगा। आपल्याला जे आयुष्य मिळालेलं आहे ना वर्तमानामध्ये, त्या आयुष्यामध्ये एका अर्थानं सोप्या भाषेत म्हणजे मौज मजा करा। या आयुष्यात जे जे काही तुम्हाला भौतिकवादाच्या दृष्टीने आनंद लुटता येईल तो आनंद लुटा। नैतिक अनैतिक, स्वर्ग नरक, मृत्यूच्या नंतरचा पुनर्जन्म या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही वर्तमानातलं जगणं असह्य करून घेऊ नका।
असं चार्वाक विचारसरणी सांगताना दिसते. मी यापूर्वीच म्हटलं की त्यांचं म्हणणं असं आहे की मृत्यूच्या नंतर कोणतंच जीवन नाही आहे आणि म्हणून मृत्यूच्या नंतरच्या जीवनाचा विचार करून वर्तमानातल्या सुखांच्या पासून दूर जाऊ नका. तर वर्तमानामध्ये जे तुम्हाला सुख इंद्रियाच्या माध्यमातून घ्यायचे असेल तर ते घ्या. ज्या ज्या माध्यमातून तुम्हाला सुख घेता येईल ते सुख आवर्जून त्याचा उपभोग घ्या, असं स्पष्ट मत चार्वाकांनी व्यक्त केलेलं आहे. खरं म्हणजे यामध्ये एक फार मोठा दोष या विचारसरणीमध्ये जो जाणवला तो हा की यामुळं नैतिकतेचा ऱ्हास होतो. कारण जे जे मिळेल ते ते भोगा असं चार्वाकाचं तत्वज्ञान घेऊन जर आपण तशा पद्धतीचं आचरण करायला लागलो तर मग समाज व्यवस्थेमध्ये माणूस आणि पशुमध्ये कुठलाही अंतर राहणार नाहीये. नैतिक माणूस म्हणून जी काही मूल्य आहेत, नीतिमूल्य आहेत, ती मूल्य पायदळी तुडवली जाऊ शकतात, नव्हे गेलेली आहेत. आणि ही उणीव आपल्याला चार्वाक तत्वज्ञानामध्ये पाहायला मिळते. चार्वाक तसं पाहिलं तर कोणी एक व्यक्ती होती का या विचारसरणीला सगळ्यांनी चार्वाक म्हटलंय याबद्दलचं मतमतांतर विचारवंतांच्या मध्ये पाहायला मिळतात. बराच वादविवाद याबद्दलचा आहे. हे तत्वज्ञान जडवादी आणि भौतिकवादी आहे. हे तत्वज्ञान चार्वाक तत्वज्ञान कसं आहे, जडवादी आहे आणि भौतिकवादी आहे. लोकायत या अवैदिक तत्वज्ञानाचं पुरस्कार या सगळ्यांनी केलेला आहे. चार्वाकाचा उल्लेख जैन धर्मामध्ये, बौद्ध धर्मामध्ये आणि इतर वैदिक तत्वज्ञानामध्ये देखील चार्वाकाचा उल्लेख आलेला आहे. प्राचीन काळी याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर असल्याचं सांगितलं जातं. पूर्वीच्या काळामध्ये चार्वाक तत्वज्ञानाचा बराच मोठा परिणाम किंवा प्रभाव तत्कालीन समाजव्यवस्थेवर होता. पुढे मात्र हे चार्वाक तत्वज्ञान हळूहळू मागं पडत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आजही या तत्वज्ञानाची चर्चा मात्र निश्चितपणे भारतीय विचारसरणीमध्ये, भारतीय ज्ञान परंपरेमध्ये होते. एकदम हे तत्वज्ञान चर्चेतच येत नाही असं मात्र नाही. अनेक वेळेला चार्वाक या विचारसरणीची चर्चा आपल्याकडे होते. भारतीय या ठिकाणी तत्वज्ञानाला चार्वाक पंथानं एक नवी दिशा देण्याचं काम भारतीय तत्वज्ञानामध्ये जर कुणा केलं असेल तर ते चार्वाक दर्शनानं केलेलं आहे. हे आपल्याला नाकारता येत नाहीये. अन्य दार्शनिकांनी 4 काय सांगितले, प्रमाण सांगितलेले आहेत. अन्य दार्शनिकांनी कोणते 4 प्रमाण सांगितले? एक सांगितलं प्रत्यक्ष प्रमाण, दुसरं सांगितलं अनुमान प्रमाण, तिसरं सांगितलं उपमान प्रमाण आणि चौथं सांगितलं शब्द प्रमाण. परंतु चार्वाक मात्र या ठिकाणी या 4 प्रमाणांना मानत नाहीये. या 4 पैकी फक्त तो प्रत्यक्ष प्रमाणालाच महत्व देतो. प्रत्यक्ष प्रमाणच या चार्वाक विचारसरणीतल्या लोकांनी मानलेलं आहे. बाकीचे अनुमान, उपमान आणि शब्द प्रमाण याला त्यांनी महत्व दिलेलं नाही. ईश्वर नावाच्या विश्वाचा कोणी निर्माता आहे? आज आपल्याकडे सांगितलं जातं की या विश्वाचा निर्माता कोणीतरी निर्मिक असला पाहिजे, कोणीतरी निर्माता असला पाहिजे. आणि हे जग ज्या अर्थी चालतं त्या अर्थी याला चालवणारा, याचं नियंत्रण करणारा कोणीतरी ईश्वर निर्मिक असला पाहिजे असं जे आपल्याकडे सांगितलं जातं त्याचा विरोध चार्वाकांनी केलेला आहे. चार्वाक विचारसरणीच्या लोकांचं म्हणणं असं आहे ईश्वर नावाचा विश्वाचा कोणी निर्माता बी नाहीये कोणी आणि त्याचा नियंता देखील इथं या जगामध्ये कोणीच नाहीये असं त्यांचं स्पष्ट मत आहे. चार्वाक विचारसरणीच्या लोकांच्या मतानुसार ईश्वर, कर्मफल आणि देहाव्यतिरिक्त आत्मा या ज्या काही गोष्टी आहेत ना, यापैकी काहीच अस्तित्वात नसल्यामुळे कर्मकांडात्मक धर्म पूर्णपणे अनावश्यक आहे. या ज्या आता मी उल्लेखित केलेल्या गोष्टी हा कर्मकांड आहे, हे काही सत्य नाही आहे असा विचार
चार्वाक विचारसरणी देताना दिसते। आणि अशा प्रकारचा जर धर्म असेल तर हा धर्म नसून एक धूर्त लोकांचं हे कारस्थान असून बाकीच्या लोकांना धर्माच्या नावाखाली मूर्ख बनवणे आणि त्यांना बळीचा बकरा बनवण्याचं काम हे धर्माच्या नावावरती लोक करतात। स्वर्गाची, नरकाची, पुनर्जन्माची, कर्माची ही सगळी स्थिती या लोकांच्या समोर उभी करून त्यांना मूर्ख बनवण्याचं काम हे लोक धर्माच्या नावावर करतात, असा विचार चार्वाक विचारसरणी मांडताना दिसते। चार्वाक विचारसरणीच्या लोकांना जगामध्ये दुःख आहे हे मान्य आहे की नाही? तर निश्चितपणे चार्वाका विचारसरणीच्या लोकांना जगामध्ये दुःख आहे हे मान्य आहे, परंतु म्हणून काही जगाकडे पाठच फिरवायची आणि तप करत बसायचं, जप करत बसायचं हे मात्र चार्वाकांना मान्य नाही आहे। त्याचं म्हणणं असं आहे की जगात दुःख आहे म्हणून त्याच्याकडे पाठ फिरवा, जप करा, तप करा, संन्यास करा। या ठिकाणी असं करणं मात्र काही योग्य नाही आहे। या गोष्टीला चार्वाक विचारसरणी कसल्याच प्रकारची मान्यता देत नाही। त्यांनी चार्वाकांनी एक उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे मासा आहे ना, मासा खाणारी माणसं माशाला काटे असतात, ते काटे बाजूला करतात आणि मग मासा खातात। तसंच आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आलेले आहेत त्या माशाच्या काट्याप्रमाणे त्या दुःखांना काढून टाका, बाजूला सारा, त्याच्यावर मात करा आणि सुख उपभोग घ्या, असा दृष्टांत देऊन चार्वाक विचारसरणी भौतिक सुख उपभोगण्याला प्रेरित करण्याचं काम करते। ईश्वर व धर्माला न मानणारे हे चार्वाक विचारसरणीचे लोक राजसत्तेला मात्र मानतात। ही गोष्ट आपण लक्षात घ्या। ईश्वराला मानत नाही आहेत, ते धर्माला मानत नाहीत हे विचारसरणीचे लोक चार्वाकाच्या, परंतु हे राजसत्तेला मात्र मान्यता देतात। कारण त्यांचं म्हणणं असं आहे की समाज धारणेसाठी राजसत्ता महत्वाची आहे। राजसत्ता जर नसेल तर समाजाची धारणा होऊ शकत नाहीये आणि म्हणून समाजाच्या धारणेसाठी राजसत्ता ही महत्वाची आहे। म्हणून ईश्वर धर्म तुम्ही नाही मानला तरी चालेल, परंतु राजसत्ता मात्र आपण मानली पाहिजे, असा विचार चार्वाक विचारसरणीचे लोक सांगतात। वर्णभेद आणि जातीभेद हे अशास्त्रीय आणि कृत्रिम आहेत। जे काही त्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे की 4 वर्ण सांगितले गेले, वेगवेगळ्या प्रकारच्या जातीमध्ये तत्कालीन समाज, आजही तो समाज विभागला गेलेला आहे। तर हा वर्णभेद आणि जातीभेद जो काही सांगितला गेलेला आहे, चार्वाक विचारसरणीचे लोक म्हणतात की हे सगळं अशास्त्रीय आहे आणि कृत्रिम देखील आहे आणि म्हणून आपण वर्णभेद मानायचा नाही आहे, जातीभेद देखील आपण मानायचा नाही, असा विचार या विचारसरणीचे लोक देतात। चार्वाक विचारसरणीनं स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे। म्हणजे स्त्री स्वातंत्र्याला चार्वाक विचारसरणीनं महत्व दिलेलं आहे। स्त्री स्वातंत्र्याला सामाजिक समता व न्याय, सामाजिक न्याय याचा देखील पुरस्कार ही विचारसरणी करते। म्हणजे किती महत्वाचा विचार आहे की स्त्रीला स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं आहे, सामाजिक समता आणि सामाजिक न्याय समाज व्यवस्थेमध्ये प्रस्थापित झाला पाहिजे, यासाठीचा देखील पाठराखण हे विचाराचे लोक करताना दिसतात। भारताच्या वैचारिक इतिहासात चार्वाक विचारसरणीचं नक्कीच महत्वाचं स्थान आहे आणि म्हणून तर आपण प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेमध्ये चार्वाक या दर्शनाचा विचार करतो आहोत। कारण भारतीय वैचारिक इतिहासामध्ये याचं देखील अनन्यसाधारण महत्व आहे। पाली साहित्यामध्ये उल्लेखलेला अजित केशकवली मी काय सांगतोय बघा की जे काही चार्वाक विचारसरणीचे लोक आहेत
त्या लोकांचा उल्लेख कुठे कसा आला याबद्दलचं मी बोलतोय। पाली साहित्यामध्ये अजित केश कंवली याचा उल्लेख या चारवाक विचारसरणीचा एक विद्वान म्हणून आलेला आहे। पतंजलींच्या ला माहिती असलेला भागुरी देखील असाच आहे। आणि कमलशिलाने उल्लेखलेला पुरंदर तसेच तत्वपल व सिंहाचा करता जयराशी भट्ट ही माणसं सगळी चारवाक विचारसरणीची आहेत। ही काही काल्पनिक माणसं नाही आहेत, तर चारवाक विचारसरणी जगलेली माणसं म्हणून यांचा उल्लेख आपल्याला करावा लागतो। ज्यांच्या नावानं लोकायते शब्द मागं पडून चारवाक दर्शन म्हणून हे पुढे आलं, तो चारवाक झाला की नाही याबद्दल जरी मतमतांतर असले तरी काही जणांचं म्हणणं असं आहे की निश्चित हा चारवाक नावाचा कोणी एक ऐतिहासिक पुरुष होऊन गेला असावा। असाही एक मतप्रवाह, दोन मतप्रवाह आपल्याला इथं पाहायला मिळतात। आणि या चारवाकाने मोठं योगदान दिल्यामुळंच त्याच्या नावानेच हे चारवाक दर्शन पुढे आलेलं आहे असं काही जणांचं म्हणणं आहे। चारवाक दर्शन हे बुद्धिवादासाठी, विचार स्वातंत्र्यासाठी उभारलेलं ते एक बंड आहे। चारवाक दर्शन काय आहे, तर बुद्धिवादासाठी, विचार स्वातंत्र्यासाठी उभारलेलं ते एक बंड आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। परमेश्वर, स्वर्ग, नरक वगैरे कल्पनांनी आपली बुद्धी विचलित न होऊ देता जीवनाचं सौंदर्य भोगण्याचं या ठिकाणी हे चारवाक आवाहन करतात। काय म्हणतात ते, की परमेश्वराचा, स्वर्ग नरकाचा या कल्पनांचा तुम्ही विचार करून स्वतःची बुद्धी विचलित होऊ देऊ नका, तर जीवनाचं जे सौंदर्य आहे ते मनसोक्तपणे भोगा, यासाठीचं आवाहन चारवाक आणि त्याचे विचारसरणीची मंडळी करतात। अंधश्रद्धा व दांभिकता या विरुद्धचा तो एक लढा होता। त्या कालावधीमध्येही धर्माच्या नावावर बऱ्याच प्रमाणावर ते अंधश्रद्धा बोकाळलेली होती। काही लोकांच्या मध्ये दांभिकता मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती। तर या अंधश्रद्धेचा आणि दांभिकतेचा विरोध करणारा जर लढा कोणता असेल तर हे चारवाक दर्शन आहे, असंही आपल्याला चारवाकाचा कडं पाहावं लागेल। खरं म्हणजे संघटित प्रयत्नांचा अभाव या लोकायतवादींच्याकडं नसल्यामुळंच त्यांना जीवनाला योग्य वळण देता आलेलं नाही आहे। आणि त्यामुळं मनावर तेवढा चारवाकाचा हा विचार पुढे टिकलेला नाही आहे। हळूहळू याचं महत्त्व कमी झालेलं दिसून येतं। असं असलं तरी त्याचं महत्त्व प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेमध्ये मात्र नक्कीच आहे। याप्रमाणे अवैदिक दर्शनात आपणास चारवाक दर्शनाचा उल्लेख करावा लागतो नव्हे। या तत्वज्ञानाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला भारतीय ज्ञान परंपरेला पूर्णत्व देता येत नाही आहे। इतकं महत्त्व चारवाक तत्वज्ञानाचं, दर्शनाचं आपल्या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आहे। आणि म्हणून आतापर्यंत आपण भारतीय ज्ञान परंपरेतल्या वैदिक साहित्याचा बराचसा परिचय करून घेतला। आणि अवैदिक साहित्य, ज्याला नास्तिक साहित्य म्हटलं जातं, त्यामध्ये जैन दर्शन किंवा जैन धर्म, बौद्ध दर्शन किंवा बौद्ध धर्म, आणि आज आपण चारवाक दर्शन असे अवैदिक 3 दर्शनांचा अभ्यास या 3 व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे। हा देखील व्हिडिओ आपल्याला निश्चितप्रमाणे आवडेल अशा प्रकारची आपल्या सर्वांच्याकडनं मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो। नमस्कार।